तर सीताराम पब्लिक, मी तुमचा लाडका अनिकेत. स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. तर चला बघा आजच्या दिवसाची कामं बघू. आणि त्याच्या पहिलं तुम्ही भावांनो मला सपोर्ट नाही करत, लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा भावांनो. त्याच्यानंतर बघा चला आपल्या दिवसात सुरुवात होते अशी बघा. सकाळी सकाळी आपल्या मागं लागले होते भाऊ इग्न, काय 7:30 लागली होती काय. सकाळी सकाळी घरी चाललो होतो, आपली पडली गाडीची चेन पडली तर भाऊ इकडून तिकडून घेतली, मग बसून घेतली. मग तिथून निघालो डायरेक्ट आलो मग शेतामध्ये काय काम तर आपल्याला करायचे होते. आपले तुरीचे पेटे जमा करायचे होते. तर बघा मग आलो लागलो ना भाऊ, मग 102च्या स्पीडनं कामाला लागलो भाऊ. घेतले बोखांडे मग 4-4, 5-5, 6-6 पेटे. काय भाऊ सगळ्या अंगाची हालत झाली भाऊ. आपल्याला पेटे गोळा करायचे बघा. मग इथून पुढे लगेच लागलो डबल कामाला. मग काय बरं विषय नाही तुमच्या भावाचा. मग रिप घेतलं काम घेतलं. मग उरकून मग आपलं मग आता ढेर जास्त झाला होता तर मग आपल्याला वर पेटे टाकता येत नव्हते. चला म्हणलं त्याला घेऊ दाबून. बघा मग आलो दाबायला वर चढलो भाऊ. वर तर मग काय भाऊ काय लातीत खाली असे कच्चा घेतले कधी दाबून बिबून घेतले. मग लगेच डबल आता थोडं इकडे तिकडे त्यात आपण आलतो भाऊ. मग पडायला वरून पडायला आलतो तर म्हणलं आज मोडतोय म्हणलं मनका बिनका. आपण वाचलो भाऊ थोड्याहून वाचलो. तर मग घेतले ना भाऊ. पलीकडे आपली आई साहेब होते आपल्या सोबत. इकडे लहान भाऊ होता. मग घेतले कच्चा दाबून. मग त्याच्यानंतर बघा अर्धे केले भाऊ गोळा. 4 वाजलो लईच अंगाचे हाल झाले भाऊ, लईच मोकार. मग त्याच्यानंतर बघा केले मग अर्धे पेटे गोळा. निघले भाऊ 800 पेटे. आता आज गोळा केले, आता उद्या करू त्याचं खळ. मग नेऊ जालन्याच्या मोंढ्याला करू मग त्याचे पैसे. मग त्याच्यानंतर घेतलंय काम आरपून निघालो घरी निघालो. तर बघा आलो मग संध्याकाळ टायमाला बालनगरला, कारण की आपला झाला होता मोकार अवतार. मग आलो भरत भाईयाकड, म्हणलं घ्यावं दाढी करून. मग पैसे तर नव्हते भाऊ, पण मग भरत भाईयाला गोड बोलून घेतली हो दाढी करून. मग त्याच्यानंतर आजच्यासाठी एवढंच. मग भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तर सीताराम.